प्रतिज्ञापत्र दिलेली आहेत। आज संध्याकाळपर्यंत आणखी 2 ते 3 आमदार हे प्रतिज्ञापत्र देतील असा देखील दावा या नेत्यानं केलेला आहे। दादा जे निर्णय घेतील त्याबरोबर आम्ही आहोत आणि आमचा भरभक्कम पाठिंबा आहे हे सांगण्यासाठी हे सगळे जरुरी आहे। आमदार आता पवारांकडे गेले, शरद पवारांकडे। त्यांचं म्हणणं आमच्या सह्या घेतल्या गेल्या, पण मी पवार साहेबांसोबत आहे। तर आज जो नंबर गेम आहे तोही स्पष्ट होईल। त्या अर्थी दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्याच्यामुळे बहुमताचा आकडा सगळा आमच्या बरोबर आहेच आहे आणि ते आज आपल्याला दिसेल। अल्टिमेटली लढाई न्यायालयात पोहोचायला दिसतंय, कारण दावे प्रतिदावे केले जात आहेत। आमदार इकडे तिकडे आहेत, काही जिल्हाध्यक्ष आहेत जे इथे तिथे आहेत। तर याला तुमच्याकडे संख्याबळ आहे हे स्पष्ट आहे। निश्चितपणाने ज्या पद्धतीने मंत्रिपदाची शपथविधी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे, आमदारांचा आहे, त्याच्यामुळे संख्याबळ आमच्याकडे आहे। शेवटचा प्रश्न, पवार साहेब म्हणाले होते की माझा फोटो वापरू नका, मात्र आज इथं या कार्यक्रमात पवार साहेबांचा सर्वात मोठा फोटो दिसतोय, त्याला तुम्ही कसं पाहता? कारण पवार साहेबांनी काल हे स्पष्ट केलं होतं। आदरणीय साहेब आमचे दैवत आहेत आणि साहजिकच एक कार्यकर्ता म्हणून ती विचारधारा घेऊन आम्ही पुढे चालतो आणि आजही आम्ही आमची जी बैठक होतीये ती देखील आदरणीय साहेबांच्या विचारधारेवरतीच होतीये। त्याच्यामुळे शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आणि त्याची विचारधारा आम्ही चालवतोय। त्याच्यामुळे पक्ष स्थापन होत असताना जे घड्याळाचं चिन्ह होतं ते आमच्या सोबत आहे आणि म्हणून ती विचारधारा आदरणीय साहेब सोबत नाही येत ना रुपाली? आदरणीय साहेबांचा आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला तो असं वाटतं की तो कार्यकर्त्याला एक अधिकार असतो आपल्या नेत्यावरचा आणि त्याच्यामुळे तो फोटो आम्ही घेतलेला आहे। निश्चितपणाने मला असं वाटतं विचारधारा आम्ही साहेबांचीच घेऊन जातो। विचारधारा साहेबांची आपल्या सोबत आहे म्हणूनच आम्ही हा फोटो लावलाय आणि संख्याबळ आमच्याकडे आहे असंही रुपाली चाकणकर म्हणतात। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची ही प्रतिक्रिया होती। अजित पवार गटासोबत त्या आहेत। दरम्यान अजित पवार गटाचे प्रतोद